पासून 5 वर्षाचा प्रियांश झाला आणि 15 दिवस झाले आपल्या विघ्नहर्ता रुग्णसेवेत 15 दिवस झाले प्रियांश आपल्याकडे येऊन गेला. आई वडिलांसाठी खूप मोठी सुखद बातमी असते की माझा मुलगा आई कधी म्हणेल, बाबा कधी म्हणेल आणि तो चालेल कधी. आणि 5 वर्षाचा प्रियांश झाला. आई वडिलांना काय मनात काय चाललं असेल, कालवा कालव आई वडिलांच्या मनात माझा मुलगा चालणार, बोलणार कधी आणि सोबत चालणार कधी. आज प्रियांश 15 दिवसातच आई शब्द उच्चारतात आणि प्रियांश उभा पण झालेला आहे. लवकरच प्रियांश चालेल, पूर्ण शब्द उच्चारेल. खूप आनंदाची बातमी आई वडिलांसोबत विघ्नहर्ता रुग्णसेवेसाठी की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण प्रियांशचा एक चांगला उपचार करतोय. आम्हाला आनंद आहे. आमचे डॉक्टर साहेब चव्हाण साहेब आमच्या प्रियांशबद्दल भावना व्यक्त करतील की कसा आहे प्रियांश. मी कॉलेजमध्ये असताना पण आणि शिकाऊ डॉक्टर म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा सुद्धा आमच्या आयुर्वेदामध्ये आपल्याला याला फक्त व्याधी असं म्हटलं जातं. ठीक आहे. या व्याधीमध्ये पंचकर्म खूप सारे वेगवेगळे उपचार पद्धतीने आपण तसं हे करतो. पण आयुर्वेदाचा जो वापर आहे आणि त्याचा हा जो रिझल्ट आहे हा खूप जास्त मोठा आणि एकदम ज्यांना असं दांडगा ज्यांना एक्सपिरियन्स आहे तेच लोक हे सगळं करू शकतात आणि मेन म्हणजे दावा करू शकतात ह्या गोष्टींवर. तर ही खरी अचीवमेंट आहे आयुर्वेदाची.